नमस्कार, मी वैशाली. वैशालीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे मँगो मिल्कशेक. आपण आता पाहणार आहोत मँगो मिल्कशेक करण्यासाठी लागणारं साहित्य. साखर, दूध, ड्रायफ्रूट ऑप्शनल आहेत. मी इथे काजू, पिस्ता आणि बदामचे काप करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर 2 आंबे. आंबे घेण्यापूर्वी मी अर्धा तास पाण्यामध्ये देखील ठेवले होते. त्यामुळे काय होतं, आंब्यातली जी हीट असते ती पाण्यामध्ये उतरते. आंबा असा कापून घ्यायचा. आपण घेतलेला आंबा असा कापून झाल्यावर चमचा घेऊन आंब्याचा गर असा व्यवस्थित काढून घ्यायचा. आपल्याला जर वाटलं आंब्याचा गर सालीला राहिलेला आहे तर तो असा काढून घ्यायचा. पाहू शकता आपल्या आंब्याच्या सालीचा आणि बाटीचा गर देखील अगदी व्यवस्थित काढून झालेला आहे. याच पद्धतीने आपण दुसऱ्या आंब्याचा गर देखील काढून घेणार आहोत. आपण घेतलेल्या दोन्ही आंब्यांचा गर इथे व्यवस्थित काढून झालेला आहे. मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये असा आंब्याचा गर काढून घ्यायचा. आंब्याचा गर काढून झाल्यावर यामध्ये आंबा चवीला जितका गोड तितकी कमी साखर घालायची. आपण घेतलेला आंबा चवीला भरपूर गोड असल्यामुळे यामध्ये मी चमचाभरच साखर घालून घेणार आहे. त्याचबरोबर बर्फ, थोडंसं दूध. मिक्सरला लावताना जर दुधाचं प्रमाण आपण जास्त घेतलं तर यातून दूध बाहेर येतं. त्यामुळे दूध घेताना ते थोडं कमीच घ्यायचं. आता मी हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आपलं सर्व साहित्य मिक्सरला अगदी व्यवस्थित बारीक करून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला जितकं दूध ऍड करायचं आहे तितकं आपण ऍड करू शकतो. असा चमचा घ्यायचा. आपला मँगो मिल्कशेक करून पिण्यासाठी देखील तयार आहे. पाहू शकता. यामध्ये असे बारीक चिरून घेतलेले आंब्याचे पीस देखील घालून घ्यायचे. आवडीनुसार बदाम, पिस्ता आणि काजूचे काप.
आपला मँगो मिल्कशेक करून पिण्यासाठी तयार आहे। मुलांना आता सुट्ट्याच चालू आहेत, जर त्यांना भूक लागली, काहीतरी खायला दे म्हटलं की असा मँगो मिल्कशेक करायचा आणि द्यायचा। मुलंही खुश, आपणही खुश। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा। पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।